लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपा पदाधिकारी आणि नेत्यांनी मिळून जनसंवाद यात्रा काढलेली आहे। ही यात्रा जी आहे ती गेल्या 4-5 दिवसांपासून अनेक गावांमधून जाते आहे। भाजपाचा उमेदवार इथे दिला जावा असा आग्रह धरला जातो आहे। सरकारने जी काही कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचवली जात आहेत। त्याचबरोबर इथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत बाबासाहेब पाटील, त्यांच्या विरोधामध्ये एक प्रकारे मोर्चाच उघडलेला आहे भाजपनं। मला सांगा सर, जनसंवाद यात्रा आपण सुरुवात केलेली आहे, कशा पद्धतीने आपण लोकांसमोर जातो? गेल्या 10 वर्षामध्ये केंद्र सरकारच्या माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जी कामं झालेली आहेत, विकासाची कामं जी झालेली आहेत, लोककल्याणाची जी कामं झालेली आहेत, ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवून लोकांना समजून सांगतो आहोत। तसंच गेल्या 2-2.25 वर्षामध्ये इथं भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार महाराष्ट्रात आले, अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतिकारी स्वरूपाचे जे निर्णय घेतलेले आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण सरकार योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज हा विषय असेल, 1 रुपयामध्ये पीक विमा असेल, मुलींना मोफत शिक्षण असेल, अशा अत्यंत ज्या खऱ्या अर्थानं म्हणजे ऐतिहासिक स्वरूपाच्या ज्या काही घोषणा योजना ज्या सरकारनं घेतलेल्या आहेत, त्या योजना लोकांपर्यंत नीट समजून सांगून आता मुख्यमंत्री बहीण योजना आहे, त्या योजनेची अंमलबजावणी सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि अत्यंत प्रचंड अशा स्वरूपाचा प्रतिसाद या सरकारच्या बद्दल आहे। 2000 कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे तो अजित पवारांनी सांगितलं की या मतदारसंघामध्ये दिलेला आहे, पण तुम्ही नाराजी व्यक्त केली की भाजपाच्या बहुल गावामध्ये तो निधी पोहोचलेला नाही आहे आणि आपण अशीही नाराजी व्यक्त केलेली आहे की अजितदादांसोबत जे भाजपानं युती केलेली आहे ती म्हणजे त्यांनाही फायद्याची नाही आणि आम्हालाही फायद्याची नाही असं नाही। बघा, 2 गोष्टी याच्यामध्ये की इथले जे आमचे स्थानिक आमदार आहे, खरं म्हणजे महायुतीतले आमदार आहेत आणि महायुतीतल्या आमदारांनी महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजेत किंवा जो काही निधी येतो त्याचं समप्रमाणात वाटप करायला पाहिजेत। हे आमदार महायुतीतले आमदार स्वतःला म्हणतात, पण कधीच आमच्या कुठल्या कार्यकर्त्याला कुठल्या कामाचं निमंत्रण देत नाहीत, कुठल्या एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेत नाहीत। परस्पर पद्धतीप्रमाणे ते कुठल्या शासकीय समित्या असतील त्यासुद्धा स्वतंत्रपणे परस्पर म्हणजे पाठवतात। परस्पर म्हणजे भारतीय जनता पार्टी हा आमचा सगळ्यात इथं मोठा पक्ष आहे। तिसरी गोष्ट, हा भारतीय जनता पार्टी बहुल अशा पद्धतीचा हा मतदारसंघ आहे आणि असं असताना सुद्धा आमचे कार्यकर्ते असतील, जिथं भाजप बहुल अशा स्वरूपाची गावं आहेत, त्या गावांना जाणीवपूर्वक निधी दिला जात नाही आणि त्यामुळं आत्ता इथल्या भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये कार्यकर्त्यांमध्ये किंवा की एक त्यांच्याबद्दलचा असंतोष आहे। तुम्ही भाजपाचे प्रवक्ते आहात आणि त्या दृष्टीनं आपण एक विधान जे केलेलं आहे की अजितदादांसोबत जी युती झाली त्यामुळं म्हणजे चुकीची झाली, ते बघा, ते विधान हे माझं व्यक्तिगत स्वरूपाचं विधान आहे। मी माझ्या कार्यकर्त्यांच्या समवेत बोलतानाचं विधान आहे। मी प्रवक्ता म्हणून ते विधान केलेलं नाही, ते माझं व्यक्तिगत स्वरूपाचं विधान आहे। आपल्या विधानावर प्रतिक्रिया देताना अजितदादा असं म्हणाले की आमची युती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आणि ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या भावना म्हणून ती भावना मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केलेली आहे। हे माझं जे मत आहे ते पक्षाचं मत नाही, ते माझं व्यक्तिगत स्वरूपाचं मत आहे। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।